महाबळेश्वर पासून अगदी जवळ असलेलं आणि हे कृषी पर्यटन केंद्र येत आहे जावळी तालुक्यामध्ये आणि जिल्हा येतोय सातारा. आणि तुम्हाला आजूबाजूला खूप सारे वॉटरफॉल बघायला मिळतील. हे ह्या कृषी पर्यटन केंद्राचं मेन आकर्षण आहे. तर मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत राधेय कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायला आणि त्याचे मॅनेजर आपल्या सोबत आहेत आता सध्या. तर सगळ्यात अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव सोहम मोहन भनगे. ओके सर, किती वर्षापासून आपण इथे काम करतात? मॅनेजमेंट कधीपासून बघतात? मॅनेजमेंट तसं आम्ही म्हणजे इथलेच रहिवासी आहे. ओके मुलगाच मी त्यांचा. ओके, तुम्ही मॅनेजमेंट किती वर्षापासून बघताय? एक 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्षापासून आपण मॅनेजमेंट बघतात. ओके, चालेल सर. आपण पर्यटकांना कोणकोणत्या सुविधा देतात हे सविस्तर जाणून घेऊया. तर आपण आजूबाजूला बघत असाल की अगदी डोंगराच्या कुशीत असलेलं हे पर्यटन केंद्र आहे. खूप सुंदर आणि सगळीकडे अशा डोंगर दऱ्या आहेत. तर प्रत्यक्षात जाऊन बघूया सगळीकडे. हा एंट्रन्स आहे आणि इकडे तुम्हाला पार्किंग एरिया अवेलेबल आहे. ह्या कृषी पर्यटन केंद्राचे मालक इथेच राहतात, म्हणजे त्यांचं घरही ह्या कृषी पर्यटन केंद्राच्या शेजारीच आहे. त्यामुळे पर्यटकांना पूर्ण सेफ्टी आणि आपलेपणाची भावना येते, इथे भेटते. आणि खूप सुंदर असा परिसर, सगळीकडे ग्रीनरी मेंटेन केलेली आहे. हा बुकिंग एरिया आहे का? इथे ऑफिस आहे ना? इथे ऑफिस आहे. इथे बुकिंग होती, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बुकिंग होतात ना आपल्याकडे? हो, दोन्ही बुकिंग होतात आपल्याकडे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही. आणि अशी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ग्रीनरी मेंटेन आहे. इथे बघा झाडाखाली किती छान स्पेस दिली आहे. टेबल खुर्च्या लावलेल्या आहेत बदामाच्या झाडाखाली. सुंदर छान ग्रीनरी पण मेंटेन आहे. हा टायरचा झोका आहे. रिसायकलचं हे वापरलेल्या गेलेल्या टायरचा झोका आहे हा. छान रिसायकल केलेलं आहे. आणि हे पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी आहेत, कॉटेजेस आहेत. ही राहण्याची सोय का? त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ. हो, सांगा ना जरा. हे वूड हाऊस आहे, म्हणजे टॉप टू बॉटम सगळं ह्याच्यात लाकडामध्येच केलंय आणि काहीतरी वेगळा फील म्हणून आपण एक वेगळा प्रयत्न करायचा प्रयत्न केलाय. जाऊन बघूया आतमध्ये. ओके, इथे आपण पाहत आहोत की काही व्हिजिटर्सचा ग्रुप इथे बसलेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला हे राधेय कृषी पर्यटन केंद्र? ओके, आणि मला फक्त एक सिंपल ह्याच्यामध्ये सांगा की ह्या कृषी पर्यटन केंद्राच्या टॉप 3 गोष्टी कुठल्या आवडल्या तुम्हाला? ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा एक ऍग्रो फार्म हो, ऍग्रो फार्म मध्ये आम्ही व्हिजिट केलं. याच्या अगोदर आम्ही केलं नव्हतं आणि आता 2 दिवसाचा ऍटमॉस्फिअर बघितला. पाऊस पडला आणि त्याच्यात आम्हाला थोडासा म्हणजे नवीन वातावरण असं या महिन्यात बघायला मिळालं. ग्रेट. ऍक्च्युली वी आर फ्रॉम मुंबई आणि आता आम्ही आलो ऍक्च्युली एक लग्नासाठी आणि त्यांनी जी आमची इथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे खूप छान आहे. आणि पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी इथे रुरल लाईफ एक्सपिरियन्स करताय. रुरल लाईफ एक्सपिरियन्स केलेली आहे, पण असं ऍग्रो मध्ये काहीतरी पहिल्यांदा आम्ही आलेलो. ग्रेट. समोर असा एकदम चांगला निसर्ग आणि त्याच्यात आम्ही फील करतोय, रिलॅक्स करतोय. खूप मस्त वाटतं. फूड कसं वाटलं? फूड क्वालिटी आम्ही सकाळीच एकदम नाश्ता केला. पोहे उत्तम होते एकदम आणि सोबत ऑमलेट पण होता. ऑमलेट पण आवडलं. एन्जॉय करताय. ऑलराईट, थँक्यू सो मच. हा ऍक्टिव्हिटी हॉल आहे. इथे वेगवेगळ्या पर्यटकांसाठी ऍक्टिव्हिटी, इंडोर गेम्स घेतले जातात. काही इव्हेंट्स वगैरे असतील तर तेही होत असतील. ते होतं. पूर्ण पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. बघू शकता इकडे आपलं ग्राउंड आहे. तिथे सगळे आउटडोर ऍक्टिव्हिटीज, बॅडमिंटन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस सगळं आपण खेळू शकतो. सगळं इक्विपमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जे आपले ग्रामीण पारंपरिक खेळ आहेत आपण लहानपणी खेळायचो ते. ते पण विटी दांडू वगैरे, लगोरची वगैरे सगळं त्यासाठी आपण म्हणजे मोठं एक स्पेस म्हणून कस्टमर साठी एक रिलॅक्सेशन साठी ग्राउंड केलं. छान रिकामी जागा आहे आणि पलीकडे आपल्याला चिल्ड्रन प्ले म्हणजे लहान मुलांचं खेळण्याचे थोडे इक्विपमेंट्स दिसतात आहेत. सिटिंग अरेंजमेंट टाइप आपण बोलू शकतो. वरती पण केलेत आपण. सही.
ह्याला म्हणतात जन्नत. वा, फुल फणसाचं झाड आणि त्याला वेगवेगळे प्लेइंग इक्विपमेंट्स आहेत. केवढं मोठं आहे हे, असलं मोठ्या साईज मधलं फणसाचं झाड मी फर्स्ट टाइम पाहतीये. पहिले जुन्या काळात असे कट्टे असायचे बसायला हो हो लोकांचे, बरोबर. गावात चावडी टाईप बसायला असायचं. तसं एक गोष्ट आपण ट्राय करायचा ट्राय प्रयत्न केले आणि केलाय. खूप छान झालेलं आहे हे. हो. आजूबाजूला बसायला जागा आहे, त्याची सावली पण आहे आणि झुला लावलेला आहे पलीकडे. खूप आहेत आणि खूप लोक आरामात रिलॅक्स बसू शकतात. एक रिलॅक्सेशन स्पॉट म्हणून आपण हा ट्राय केलाय काहीतरी Right. वेगळं. आणि हा वाला सेक्शन हे एक गेमिंग झोन टाइप, म्हणजे चक्रव्यूह म्हणतो आपण. की चक्रव्यूह कसं असतं ते एक आपण कन्सेप्ट केले. ते आता उन्हाळ्यामुळे हे झालंय, पण त्यामध्ये म्हणजे एक साइडून गेलं की बाहेर कसं निघायचं त्याचा प्रयत्न ओके. केला. ही वेगवेगळे रूट वापरून आपण बाहेर येऊ शकतो. इथून स्टार्ट करायचं आणि परत इथेच एंड अप होतं. एंड होतंय. राईट. त्यामुळे पर्यटकांना बसण्यासाठीची ही सोय केलेली आहे. म्हणजे पर्यटकांना प्रायव्हसी स्पेस मिळावी ह्याची पुरेपूर काळजी राधेय कृषी पर्यटन केंद्रात घेतली आहे. आता आपण एक चला पुढचा पॉइंट. ह्याला खर्च किती आलाय वूड हाऊसला? खर्च त्याला तसा प्रत्येक रूमला बघायला गेलं तर लाकूडच आपल्याला 1,00,000 रुपयाचं लागले. हे टिक वूड येतं. ह्यामध्ये म्हणजे टेम्परेचर मेंटेन करते वूड. ओके. आणि त्यात मग स्ट्रक्चरचा वेगळा स्ट्रक्चरचा 2 पर्यंत गेले म्हणजे. समोर पण आहेत. ओके. कुठलं हे? येस. टोटल एकूण किती क्षेत्र आहे? आपलं टोटल एकूण 5 एकर क्षेत्र आहे इथे. आणि 5 एकरात आपण कोणती कोणती पिकं घेतोय? 5 एकरात म्हणजे तसं आपलं हे ऍक्च्युअल मध्ये अॅग्रो रिसॉर्ट 2 एकर मध्ये आहे. आणि बाकीचं उरलेल्या क्षेत्रामध्ये आपण गहू आणि भात, तांदूळ मग इथे त्याची जे शेती पर्यटक करतो येतात आपण. त्यांना तुम्ही शिवार फेरी वगैरे घेऊन जाता का हो, त्यांना शिवार फेरी दाखवायला वगैरे असते ना आपल्याकडे. ते सीझन नुसार आता जे गहू असतात किंवा तांदूळ असतात, लावणी मोस्ट ऑफ दी म्हणजे आपल्याकडे लावणी पावसात लावणी भात शेती असते ना आपल्याकडे. मग त्यांना त्याची ते भात लावायला चान्स एक्सपिरियन्स मिळतो का? द्यायला चान्स देतो आपण त्यांना. ग्रेट ग्रेट. म्हणजे त्यांना की फार्म काहीतरी एक्सपिरियन्स मिळतोय. युनिक एक्सपिरियन्स म्हणून त्यांना आपण ती गोष्ट एक हे करतो. आणि स्ट्रॉबेरी फार्मिंग, स्ट्रॉबेरी काढायला फार्मची देता? हो, स्ट्रॉबेरी प्लगिंग वगैरे करायला देतो आपण कस्टमरला. ग्रेट. आणि वेगवेगळे व्हेजिटेबल्स पण ते परचेस करतात आपल्या इथून. ओके. म्हणजे शेतात आपल्या आपल्याकडे शेतातले जे हो, आपल्या पिकते ते शेतातले पिकते ते आपण देतो त्यांना. विकतोही त्यांना. ग्रेट. शेतावरती पाण्याचा सोर्स काय आहे? ऍक्च्युअली आपला सोर्स विहीरच आहे आपली. ओके. विहिरीचंच पाणी आपण वापरतो आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी तेच पाणी आपण युज करतो. आणि आणखी फळबागा कुठल्या कुठल्या? फळबागा तशा आपल्याकडे भरपूर म्हणजे फळांचे सोर्स आहेत, जसे की फणस, केळी, पेरू, आंबा. ही हे आपण बघू आंब्याची शकतो. बाग बघू शकता. ते आंब्याची बाग बघू शकतो. म्हणजे ह्यात एकच प्रकारचे नाहीत सगळे आंबे. ते व्हरायटी आहे तोतापुरी भरपूर. व्हरायटी. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप सविस्तर माहिती दिली, त्याच्यासाठी मी तुमचे मनस्वी आभारी आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि हा व्हिडिओ जे प्रेक्षक बघत आहेत, जी लोक बघत आहेत, बघा किती सुंदर रुरल एरियामध्ये, ग्रामीण वातावरणामध्ये किती छान पीसफुल एन्व्हायरमेंट आहे. आवर्जून राधेय कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या. खूप सुंदर परिसर आहे. आणि पुन्हा एकदा मी आपली आभारी आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅम.